हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज मस्त अशी प्रसन्न संध्याकाळ आहे आणि मी खूप खुश आहे कारण की आपला एपिसोड नंबर 2 मी शूट केलेला आहे आणि त्यासोबत अपलोडही. तर जस्ट सनसेट झाला आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. आणि जस्ट 2च मिनिटात हे स्काय पूर्ण पिंक झालं आणि इतकं सुंदर व्ह्यू होता. त्या व्ह्यूचा आनंद घेतल्यानंतर मी आपली किचनमध्ये आली स्वयंपाक करण्यासाठी. तर आज मी क्विक हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहे कारण भाज्या खूप कमी होत्या माझ्याकडे. तर चला, आज मी आमसुलाची कढी आणि फोडणीचा भात बनवणार आहे. माझ्या पद्धतीची आमसुलाच्या कढीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी इथे आमसूल गरम पाण्यात 10 ते 15 मिनिटं भिजत घातलं. त्यानंतर फोडणीच्या भातासाठी आणि आमसुलाच्या कढीसाठी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून ती काढून घेतलं. त्याच मिक्सरच्या भांड्यात मी ओलं खोबरं जे असतं ते बारीक चिरून घेतलं आणि आपल्याला त्याचं दूध काढायचं आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा ते ग्राइंड केलं आणि नंतर त्याच्यात थोडं पाणी घातलं आणि मग ते छान ग्राइंड होतं. तर मग थोडं पाणी घालून मी पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करायला गेले, पण झाकण नीट न लावल्यामुळे आणि शूटिंगच्या गडबडीत मी सगळा घोळ करून ठेवला. इट्स ओके, होतच असतं. मी सगळं मस्त क्लीन करून घेतलं. त्यानंतर हे ग्राइंड केलेलं मिक्सचर मी गाळून घेतलं आणि आपलं घट्टसर असं नारळाचं दूध तयार आहे. त्याच्यामध्ये मी 2 छोटे चमचे बेसन घातलं. तुम्ही बेसन नाही घातलं तरीही चालेल, स्किप केलं तरीही चालेल. ते छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर हे जे आमसूल होतं तेही छान सॉफ्ट झालं. तेही मी छान त्याचं पाणीही गाळून घेतलं आणि आपल्या मिश्रणाचा कलर बघा किती सुंदर आला आहे ना. तर त्यानंतर याच्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर कढईत मी 2 चमचे तूप घातलं. त्याच्यानंतर मोहरी, जिरं, हिंग घातलं, छान भरपूर कढीपत्ता, आपलं वाटण घातलं, छान सगळं परतवून घेतलं आणि हे मिक्सचर घातलं. मिक्सचर घातल्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ आणि अगदी पाव चमचा साखर घातली. साखर तुम्ही नाही घातली तरीही चालेल. भरपूर सारी कोथिंबीर आणि मस्त कढी उकळवून घेतली. आपली गरमागरम कढी रेडी आहे आमसुलाची. त्यानंतर मी ती बाजूला ठेवली. आता फोडणीचा भात करायचा आहे. तर अगदी सिंपल मी आज फोडणीचा भात बनवणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला ती रेसिपी पूर्ण शेअर करत नाही. पण जे आपण खोबऱ्याचं दूध काढलं होतं ना, तर ते खोबरं मी भरपूर साऱ्या याच्यात वापरलं आहे. तुम्ही ते कोणत्याही भाजीमध्ये किंवा भातामध्ये वापरू शकतात. तर त्याच्यानंतर मी इथे छानपैकी भात बनवून घेत आहे. याच्यात थोडासा बिर्याणी मसाला घातला मी की छान मस्त टेस्ट येते. तुम्हाला इथे एक मी छोटीशी टिप देते की भात किंवा खिचडी आपण बनवतो ना, तर ती जेव्हा रेडी होते तेव्हा गॅस मस्त बंद करायचा, त्याच्यावर भरपूर कोथिंबीर घालायची आणि 2 ते 3 चमचे मस्तपैकी साजूक तूप घालायचं आणि त्यातला झाकण लावून 2 ते 3 मिनिटं छान ठेवायचं. याच्याने आपल्या भाताचा किंवा खिचडीचा अरोमा खूप छान येतो, टेस्टही खूप मस्त लागते. आणि चला, माझे सगळं रेडी आहे. गरमागरम आमसुलाची कढी, गरमागरम फोडणीचा भात, पापड आणि लोणचं, त्यासोबत मी छोटंसं स्वीट घेतलेलं आहे आणि माझा आजचा मेन्यू रेडी. अगदी मस्त असं आपलं याचं जेवण झालं होतं आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. बाय.